यावेळेला उबाठाच्या सुषमा अंधारे आपल्या सोबत जोडल्या गेलेल्या आहेत। सुषमाजी, वादग्रस्त विधान, रामगिरी महाराजांवरती गुन्हा आणि त्यानंतर तातडीने मुख्यमंत्र्यांची भेट, कसं पाहताय आपण या कार्यक्रमाकडे? निवेदक साहेब, पहिल्यांदा तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असं पूर्ण म्हणा किंवा शिवसेना युबीटी म्हणा, निश्चितच सुषमा, पहिल्यांदा युबीटी वाजायला विनंती असेल माझी। निश्चितच। आणि दुसरा मुद्दा असा की काही लोक जर जाणीवपूर्वक सांप्रदायिक विभाजन करण्याचा प्रयत्न करत असतील, ज्यांच्यामुळे लॉ अँड ऑर्डरचा प्रश्न निर्माण होत असेल, तर अशा लोकांना आवडण्याची जबाबदारी ही सरकारची आहे। पण सरकार जर अशा कार्यक्रमांना उपस्थिती दाखवत असेल तर याचा अर्थ सरकारला या दंगली सरकार प्रायोजित का? असा एखादा कार्यक्रम घडतो आणि त्या कार्यक्रमाच्या नंतर काही घडत होते, आयबी काय करत असते अशा वेळेला? गोपनीय खात्याचे अधिकारी कर्मचारी नेमके काय करतात, त्यांना काय ऑर्डर्स आहेत, ते कुठलं काम करतात, या सगळ्यांच्या संबंधाने गृह खात्याने का बरं अहवाल मागवू नये? मला असं वाटतं की या सगळ्यांमध्ये जबाबदारी, सगळ्यात मोठी जबाबदारी आहे गृह खात्याची आहे। आणि जर गृह खाते ही जबाबदारी घेत नसेल त्याचा दुसरा अर्थ असा आहे की गृह खात्याची सुद्धा हीच इच्छा आहे की निवडणुकांच्या पूर्वी सांप्रदायिक दंगली व्हाव्यात। पण माझं असं म्हणणं आहे की तुमच्या खुर्चीसाठी, तुमच्या राजकारणासाठी सर्वसामान्य लोकांचा जीव धोक्यात नाही। बरं सुषमाजी, आपण पाहतोय की थेटपणे रामगिरी महाराज वक्तव्य करतात, गुन्हा दाखल होतो, मात्र आपण आपल्या वक्तव्यावरती अजूनही ठाम असल्याचं ते म्हणतात। जिथे नितेश राणे सारखे लोक दिवसाढवळ्या पोलिसांना दमबाजी करतात, जिथे देवेंद्र फडणवीसांचा दाखला देत रोज एक त्यांच्या पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते आणि प्रवक्ते पोलिसांना आणि सगळ्यांना ठाक स्पर्श करत असतात, तिथे कालीचरण असेल किंवा हा कुठला महाराज असेल, या सगळ्या माणसांना एका अर्थाने अभय दिल्यासारखं आहे। आणि ही परिस्थिती मला वाटतं फडणवीस साहेबांनी जाणीवपूर्वक अशा पद्धतीचं वातावरण निर्माण केलं जाते आणि निवडणुकांच्या पूर्वी अशा पद्धतीचा एक माहोल बनवणे हा कदाचित त्यांचा राजकीय खेळीचा भाग असू शकतो, परंतु लोकांचा जीव हा खेळ नाहीये, याचं कृपया गृहमंत्र्यांनी गांभीर्य राखावं। राजकीय खेळी असल्याचा हा प्रकार असू शकतो असं तुम्ही म्हणताय, कुणाकडे आपला थेट रोख आहे? माझा थेट रोख बी कशाचं काहीच कारण नाही। ज्या पद्धतीने काल नितेश राणेंनी स्टेटमेंट केले किंवा दर 4-5 दिवसाला स्टेटमेंट येतात, ही सगळी माणसं जी सांप्रदायिक स्टेटमेंट करणारी, जी चिथावणी देणारी आहेत, जी भडकवणारी आहेत, ही सगळीच्या सगळी फडणवीसांची शाउटिंग ब्रिगेड आहे। याच्यापेक्षा अजून वेगळं काय सांगायची गरज आहे? नक्कीच धन्यवाद। आपण एबीपी माझा बरोबर बोललात त्यासाठी। ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यावेळेला आपल्या सोबत होत्या आणि आज जी परिस्थिती निर्माण झालेली आहे त्यावरती तातडीने उपाययोजना करणं गरजेचं आहे। तर दुसरीकडे या भेटी संदर्भातही काही प्रश्न उपस्थित करताना ते आपल्याला पाहायला मिळतात। तर आतापर्यंत झालेल्या चिथावणीखोर वक्तव्यांवरती कुठल्याही प्रकारची कारवाई का नाही असा सवालही त्यांनी उपस्थित केलेला आहे। मुख्यमंत्री आणि रामगिरी महाराजांची भेट यावेळेला नाशिकमध्ये झाल्याचं आपण पाहतोय। पूर्वनियोजित असा असलेला हा कार्यक्रम, मात्र रामगिरी महाराजांनी केलेलं वादग्रस्त वक्तव्य, त्याचे उमटत असलेले पडसाद आणि त्यानंतर दाखल झालेला गुन्हा, मात्र आज मुख्यमंत्री या कार्यक्रमाला हजेरी लावताना आपल्याला पाहायला मिळतात। मुख्यमंत्री बोलण्यास सुरुवात करतील। आज घडत असलेल्या या संपूर्ण परिस्थितीवरती, घडलेल्या घटनांवरती मुख्यमंत्री काय बोलतात याकडे देखील आपलं लक्ष आहेच। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।